नमस्कार मित्रांनो, आज आपण तुमच्या माहितीसाठी, माझ्या माहितीसाठी, सर्वांच्या माहितीसाठी एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. व्हिडिओ घेऊन आपण असा आलेलो आहे की आपल्याला आजार होत्यात म्हणजे कसं आहे, आपल्याला नळगुदाचा आजार होतो. नळगुदाचा आजार म्हणजे कसा, एकदम खतरनाक आजार आहे. त्या आजाराचा आपल्याला कुठलाच मेळ खात नाही. मग ते आजार असा आहे की तो आजार असा की काही जणांना पाय सुजतात, एवढं मोठमोठ्याला पाय होत्यात. काही जणांचं कसं आहे माहिती का, डिरी नुसती मोठी होती आणि पाय बारीक होत्यात. हे पायाच्या अशा पिंढरे आहेत ना आपल्या, हे एकदम कायच्या लहान होत्यात. आणि कायांचा दोन नळगुद आहेत, उलटा एक सुईचा एक. मग उलटा नळगुद असला की असं पोट मोठं होतं आणि पाय बारीक होत्यात. आणि सुईचा नळगुद असला की पोट बारीक होतं, पोट एकदम हिवतं, हातपाय अशा काड्या होत्यात. मग त्याच्यामुळं आपण काय करायचं आहे, आज नळगुदाविषयी औषध घेऊन आलेलो आहे. आणि आपण औषध म्हणजे असं घेऊन आलेलं आहे की औषध ही आपल्याला रोजही भेटत नाही, असं औषध आहे. तुम्ही किती जरी आवाजला तरी रोज आपल्याला औषध भेटत नाही. त्या औषधाचा टाईम टेबल असतोय. आज आपण आपली जनावरं ढोरं ही रानावानात चरायला ह्याला जातात. मग ती गाभण असतात जनावरं. मग जनावरं गाभण असतात. मग ती याला शिळी असेल तर तिला 5 महिने 5 दिवस लागतात. गाय असेल तर तिला 9 महिने 9 दिवस लागतात. म्हैस असेल तर तिला 10 महिने 10 दिवस लागतात. असं मुख्य जनावरांचं आहे. आणि आपल्या महिलांचं बी, त्यांना बी 9 महिने 9 दिवसच लागतात. असं सर्वांसाठी एक संबंधित आपला जीवनाचं जोडलेला त्याचा अवयव आहे. मग तसा आपल्याला तुम्हाला आज अवयव करून दावायचा आहे. तो अवयव म्हणजे कसा आहे की जनावरांपासून आपल्याला औषधही बनवायचं आहे. म्हणजे कसं आहे, आत्ता आपण जनावरांकडं जाऊया. की पहा, आपण आता शेळीकडे आलेलो आहे. करडं आपली झालेली आहेत बघा. शेळी आत्ताच आलेली, एक 15 ते 20 मिनटं झाले. आता इथं बघा जार पडलेला आहे शिळीचा. मग हे आपल्याला झारापासून आपल्याला औषध बनवायचं आहे आज नळगुदाचं. मग ही पहा जार, ही करड, ही पेतात, यांची नळ, नळ, ह्या नाळाचा आणि ह्या झाराचा एक मोठाही या संबंध यांचा दोघांचा. म्हणून आपल्याला आज ही व्हिडिओ बनवायचा आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, आपल्याला शिळी आल्यावर बनवायचं होतं. कारण कसं आहे, आज 5 महिने 5 दिवस शिळीच्या पोटामध्ये ही पिल्लं राहतात. मग पिल्लं राहिल्याच्या पुढं त्यांना जगवतं तर कोण, हा झाराचं आणि ह्यांचं जॉईंट असतं एकदम. मग ही करड झाली की झाराचं काम झालेलं आहे. मग जार आता हे पडलेलं आहे जार. मग ही जार पडलेलं आहे ना, ह्या झारापासूनच आपल्याला किती उपयोग होतोय आणि किती फायद्याचं आहे आपल्या, ही तुम्हाला आज आपण सांगणार बी आहे आणि करून बी दावणार आहे. किती आपल्याला या नळगुदावरती त्रास होतो, किती नळगुदाने आजार सापडत नाही आपल्याला डॉक्टर लोकांना. ह्याला नळगुद म्हणजे किती, नुसतं आपण गोळ्या आणतो, औषधं आणतो, झालं. ते पायही सुजलेलं तसंच राहतात. नळगुदाने भरपूर पाय सुजतात. मग ती सूज कमी होत नाही. पण आपल्या पायाच्या टाचा ही एकदम असं सुजून जाते. त्याच्यामुळं आपल्याला आज हे औषध बनवायचं आहे. औषध म्हणजे झारापासून आपल्याला किती फायदा आहे ही सांगायचं आहे आपल्याला. आता ही झार आपण या पाठीमध्ये उचलून घेऊया. शेळीचं दोन्हीही झार पडलेले, 2 पिल्लं येतात, दोन्हीची 2 झार पडलेले आहे का. ही पहा जार. आता हे जार आहे ना, हे झाराचं कसं करायचं आणि काय करायचं हे तुम्हाला आपण, चला आता आपण ही शेळी आपल्या समजा, हे मुख्य जनावर आहे. किती झाडपाला ही खात्यात, कितीतरी वनस्पत्या खात्यात. आपण आयुर्वेदिक म्हणतो तसं आयुर्वेदिकच ह्याचा झाराचा आपल्याला उपयोग करायचा आहे. आणि हे काय करायचं तुम्हाला मी आत गेल्यावरती सांगतोय. आपण परत जाऊया पहिल्या जागेवरती, चला. हे पहा, आपल्याला आता आपण घेऊन आलेलो आहे जार आपल्या गमेल्यामध्ये तिथं. आता ह्यांचं कसं आहे, आता ह्या जाराचं काम झालेलं आहे. आता यांना जोपर्यंत पोटामध्ये ही पिल्लं होती तोपर्यंत यांच्या पोटाखालची नाळ आहे ना, आपली बिंबीच्या जागेवर नाळ असती, ती नाळाला ही जॉईंट असतोय जार. म्हणूनच आपल्याला आज ह्याचं आपल्याला
बनवायचं आहे, ती म्हणजे नळगुदासाठी उपाय बनवायचा आहे. असा उपाय बनवायचा आहे म्हणजे याला काही करायचं नाही, फक्त आपण ह्याची माहिती दिलेली तुम्हाला. हो का, आता आपल्याला हो का, ही शेळ्या ह्यांचं खाणं हे तुम्हाला तर माहिती, किती 12 वनस्पती खात्यात ह्या आहे का. मग हो का, आता आपल्याला हे आता औषध आपण बनवणार आहे. आता ही कसं करायचं तुम्हाला सांगतो. हो का, आता हे आपले पायी हे आहेत ना, हो का, ही जार हो, हे कसे गाठी 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 बांधलेले आहेत बघायच्या. हो आहे का. मग ह्याच्यापासनं आपल्या नळगुदाला किती जरी खतरनाक तुमचा नळगुदा असू द्या, किती तुम्ही गोळ्या खाऊन औषधं खाऊन दमलेला असू द्या, हे असं आपण टायमिंग बघून एखाद्याचं जनावरी येलेलं आहे असं येल्यावर त्याचा जार पडला की न टाकून देता ह्याचा उपाय आपण आपल्या शरीरासाठी करायचा आहे. आपल्या शरीरासाठी करायचा आहे. मग आता आपल्याला काही आपल्याला पायासाठी आपल्याला नळगुद झालेला असेल, हो काय अशा पद्धतीने आपल्याला त्याला पायाला हो का, टाचा असून द्या, पाया असून द्या तुमचं, हो काय अशा पद्धतीने आपल्याला ही लावून घ्यायचं आहे बघा. हो काय, जरा अशा पद्धतीने आपल्याला गुंडळून घ्यायचं आहे पायाला. हो का, असं ही जिथपर्यंत सूज आहे आपली पायाची, जिथपर्यंत सूज पाय आपलं तिथपर्यंत हे आपल्याला ही ह्याचं अंश समजा हे चिकट पाणी ना सर्व पायाला लावून घ्यायचं आहे. सर्व ह्या पायाला असून द्या, पोटाचं ठिकाण असून द्या, आपलं पोट मोठं झालेलं असून द्या, पोटाला पण अशाच पद्धतीने हे हाताला असं लावून आपण चुळून घ्यायचं आहे आणि वाळून द्यायचं आहे पार. त्याला तुमच्या कितीही खतरनाक नळगुद असू द्या, बेकार नळगुद असू द्या, कसला असू द्या, तुमचा 0 मिनिटात चुटकी सरशी तुम्हाला एकच वेळेस फक्त करायचा हे उपाय. एका वेळेत तुम्हाला एकदम तुमच्या जीवाला आराम पडणार. तुम्ही असं पायाने तरचून गेलेला असून किती पाय सुजत आहेत एवढ्या मोठमोठ्याला, मग त्याच्यामुळं आपल्याला हा उपाय करायचा आहे. बघा अशा पद्धतीने हे गुंडळून घ्यायचं आपल्याला. बघा अशा पद्धतीने इथपर्यंत पाय आपले सुजलेला असतात, पिंढरे पायाच्या पिंढरे. मग ह्याला काय असा लावून घ्यायचा. बघा असं लावून त्याचं ह्याचं तुम्हाला काहीही नाही. तुम्ही म्हणताना जार असतोय, जार खराब असतोय, ही उतण कुठं काय, ह्याचं काहीही टेन्शन नाही, काय होत नाही. आपण किती बी हो का अशा पद्धतीने ही लावून घ्यायचं. एका पायाला जा सुचत असन पाय सारखा असा मोठा लट तरी त्या पायाला लावून घ्यायचं. दुसरा पाय बी सुचत असन, दोन्ही पायाला असन तर दोन्ही पायांना हा असा लावून घ्यायचं नुसता ह्याचा अंश. आणि ही शिली यायल्याच्या पुढे 1 तासाच्या आतच हे करायचं. तासाच्या नंतर ह्याचा मग उपयोग होत नाही. गरम गरम जोपर्यंत आहे ना ह्याची पावर तोपर्यंतच ह्याचा उपयोग आपल्याला करायचा. बघा मित्रांनो, हे मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे तशा पद्धतीने हा आपण नळगोठासाठी व्हिडिओ बनवलेला होता. कारण कसं आहे माहिती आहे का, ह्याचा एकदम उपाय ही जुनी पद्धत आहे. हे जुन्या पद्धतीने एकदम अशा पद्धतीने लोक पहिली करायची. काय वेळेस तर त्यांना कळत बी नव्हतं काय लहानपणी. आणि ही नळगुद होतो म्हणजे केव्हा लहानपणी बी होतो, मोठा मध्यम वय आपला असल्या बी होतो, वयस्कर झाल्यावर पण होतो. हे नळगुदाचा आजार ही केव्हा होतो. त्याच्यामुळं आपण का नाही हा झाल्या डॉक्टरकडनं आपल्याला कळलं नळगुदाचा आजार आहे, ही घरगुती आपण उपाय करायचा. आपल्याला तुम्ही मगाशीच मी सांगितलेलं आहे, हे औषध काय आपल्याला रोज भेटणार नाही. ह्याला फक्त टायमिंग टेबल बघावं लागतंय. गायचा असून द्या, म्हशीचा असून द्या, तुम्हाला सांगतो पुन्हा शेळ्या मेंढ्यांचा असून द्या, कुठल्याही झाराने ह्या झाराने ह्या अशा पद्धतीने आपल्या पायांना जिथं जिथं झालंय तर हे पाणी लावून घ्यायचं. टाच दुखत असून द्या, आपल्या टाचचं हाड वाढलेलं असून द्या, आपल्या काय टाचचं हाड वाढतं आपलं, आपण लंगत चलतो सारखं म्हणतो आपली ही टाच दुखती, ही टाच दुखती. हो का, ही टाच, ही पाठीमागची टाच आहे, ही टाच दुखती. ह्या टाचला पण ह्याचा असा अंश लावला ना तरी पण आपली टाच पण पायाची होती. अशा पद्धतीने हा आपलं का ही जहार आहे ना, त्या जहाराचा व्हिडिओ आपण त्याच्यासाठीच बनलं होतं. कारण कसं आहे आपल्याला माहिती सर्व लोकांपर्यंत आपलं ही माहिती गेली पाहिजे म्हणून हे केलेले. आणि हे मित्रांनो
हे आपण हिडिओसाठी किंवा कशासाठी केलं नाही, ह्याला आपल्याला ह्याचा पूर्ण अभ्यास आहे, अनुभव आहे म्हणून केलेला आहे. आमचा आजोबा आजोबा ह्यांच्यापर्यंतपासून चालत आलेले आहे. नळगुदावर घरगुती औषध द्यायची, फक्त ती कवा बी नाही काय मग असं कोणाचं जानवारी येलंय त्या टायमाला चौकशी करून त्या दिवशी फक्त हे अशा पद्धतीने ही चाराचं अशी बनवून करायची बघा. काय अशी लावून धावायची आणि काय ह्याला दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय टाकायचं ना काय नाही, ह्याचे आतमध्येच भरपूर अंश असते. कारण कसं आहे 9 महिने 9 दिवस तुम्हाला सांगतो, जनावर गायचं असून द्या शिळीचं तर 5 महिन्यातच होतंही आणि 5 महिन्यात ती आपल्या पिल्लांना ह्यांना जीवदान ह्याच्यामुळं असतंय बघा. ही जहाराची ही नाळ आहे ना, ही त्याच्या बिंबीच्या नाळीला जॉईंट असते. मग तेव्हा ही पोटामध्ये मग ह्याचा त्यात पुरता आत्ता ह्याचा काय आपण उपयोग करतो, टाकूनच देतो, पुरून टाकतो. काय माणसं झाडावरती टाकून देतात, वाळतो. फक्त हे कुत्र्या मांजराला असलेला खाऊन द्यायचं नसतं. कारण कसं आहे आपल्या जनावराच्या पोटामध्ये दुखतं ते खाल्लं तर, त्याच्यामुळं दुधावर परिणाम होतो. ही मग त्याच्यामुळं आपण ही नळगुदाईचे व्हिडिओ बनवला होता, ते तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि ज्याला ही प्रयोग करायचा आहे त्यांनी आवर्जून करून मला परत कमेंट करून सांगा किती फरक पडला किती. आणि हे फरक म्हणजे 1 ते 2च दिवसात तुम्हाला लगेच सुजलेलं पाय असेल ना तर काय असं 2 दिवसातच तुम्हाला असं बारीक 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 वाटणार. पोट बी जी मोठं झालेलं असतं ना, असं केवढं मोठं माणूस म्हणता यायला काय खातं हे नुसतं, कसली डिरी झाली, हातपाय नुसतं लाकडावाने झाले, तर ती नळगुदच आहे. ती पोटाचं पोट तरी फुगतं किंवा पाय तरी सुजत येतं. मग त्याच्यामुळं ह्याचा उपयोग करायचा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. कारण कसं आहे ज्याला माहीत नाही ते ह्या उपाय करेन. चला मग आपण आता नमस्कार.